पीरचे मतदारसंघाचे आमदार लखनभैया मलिक, माजी आमदार विजयरावजी जाधव, माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गुलेच्छा, माननीय डॉक्टर राजू काळे, तालुका कारंजा। मी आपणास विनंती करेल की आपण सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करावं। या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व नागरिकांचं मी क्षिप्रा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आहे। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। समस्त महापुरुषांना अभिवादन करून या मतदारसंघाच्या विकासाकडे आपण वाटचाल करणार आहोत। यानंतर वैदर्भीय नाथ समाज संघ व सहकारी मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या त्यांना विनंती करते आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा डॉक्टर महेश चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं फार गरजेचं आहे आणि तो जाहीर प्रवेश या ठिकाणी करीत आहेत। मी नामदाशी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करेल की त्यांचा सहसन्मान आणि जाहीर प्रवेश आपण भारतीय जनता पक्षामध्ये करून घ्यावा। श्री अशोक खेडा साहेब यांचा सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश होणार आहे। टाळ्या वाजत त्यांचं सुद्धा आपण स्वागत करावं। अशोक खेडा साहेब शब्दाला जागून करी वचनाची पूर्ती, लढताना भिडताना सोडेना नीती, कर्मयोगी हाडाचा सच्चा सहकारी, राखेतून उठतो। यानंतर वैदर्भीय नाथ समाज व सहकारी आपल्या अधिकृत उमेदवार सईताई प्रकाशदादा डहाके यांना पाठिंबा जाहीर करण्याकरिता या ठिकाणी येतील। एकनाथजी पवार संस्थापक, स्वप्नीलजी पाजणकर, महेंद्रजी हिडके, गजाननजी सोनवणे आणि अमोलजी शिखरे यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत। खंबीर तो संकटात हेतु शुद्ध जाचा, रामाचा सेवक अनभक्त तो शिवाचा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा देऊन मी त्यांचे सर्व समाज बांधवांना विनंती करते, मातंग समाजातील सर्व कार्यकर्ते आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करतील। गोपालजी इंगोले, प्रशांतजी तायडे, गणेशजी सावळे, विकासजी दाथाडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा देऊन या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचा सन्मान संपन्न होईल। रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा। यानंतर फार महत्त्वाचे पक्षप्रवेश या ठिकाणी आपण घेणार आहोत। शिवसेना माजी तालुका प्रमुख बाबूसिंग नाईक या ठिकाणी येतील आहे। राखेतून उठतो अनघे जो भरारी, फार महत्त्वाचे पक्षप्रवेश शिवसेना माजी तालुका प्रमुख बाबूसिंग नाईक मानोरा यांचा पक्षप्रवेश होणार आहे। सरपंच माहुलीचे हिरासिंग राठोड या ठिकाणी येतील। हिरासिंग राठोड त्यानंतर साहेबराव चव्हाण माजी सरपंच कारपा, हिरासिंग राठोड या ठिकाणी येतील। हिरासिंग राठोड माजी सरपंच कारपा यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होईल। माहुली तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष ब्रह्मदेव चव्हाण, साहेबराव चव्हाण, हिरासिंग राठोड, ब्रह्मदेवजी चव्हाण, गव्हाचे उपसरपंच रंगरावजी पवार,
आसोला येथील शेषराव महाराज, पांडुरंग महाराज हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश करण्याकरिता या ठिकाणी येत आहेत. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण ते प्रवेश करीत आहोत. माहुली शिवसेनेचे सर्कल प्रमुख नवल चव्हाण. रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश यानंतर हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा. मी सर्व मान्यवर स्थानापन्न होतील अशी मी त्यांना विनंती करते. देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा, लढवय्या सेनानी निष्ठेला. कारंजा मानोराच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सईताई प्रकाश डहाके यांच्या समर्थनार्थ या आयोजित जाहीर सभेचं प्रास्ताविक करण्याकरिता आमंत्रित करते. राजूभाऊ पाटील राजे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी तथा समन्वयक कारंजा मानोरा वाशिम मंगरुळपीर श्री राजू पाटील राजे. आज कारंजा येथे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवार सईताई डहाके, वाशिमचे आमचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्यामभाऊ खोडे, महायुतीच्या आमच्या रिसोडच्या उमेदवार आमच्या लाडक्याताई भावनाताई गवळे यांच्या प्रचारासाठी आज कारंजा येथे उपस्थित झालेले महाराष्ट्राचे नेते, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्व लाडली बहिणाच्या लाडला भाऊ आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जमलेल्या सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, आज कारंजा येथे सईताई डहाके यांच्या प्रचारासाठी मान्य देवेंद्रजी आलेले आहेत. मला निश्चित माहिती आहे की जिथे जिथे देवेंद्रजी असतात तिथे तिथे विकास असते, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. त्यामुळे निश्चित सांगतो की देवेंद्रजी 750 किलोमीटर समृद्धी या महाराष्ट्रामध्ये झाला, परंतु 100 किलोमीटर समृद्धी तुम्ही वाशिम जिल्ह्यामधून नेला. त्यामुळे मी मनापासून तुमचा आभारी आहे. आणि आमचा जिल्हा समृद्धी जसा जाहीर झाला तसाच आमचा जिल्हा समृद्ध झाला, त्यासाठी मनापासून आपला आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. अनेक गोष्टी आहेत या महाराष्ट्रामध्ये, अनेक गोष्टी झाल्यात, परंतु येत्या काळामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून, या समृद्धीच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास झाला. या मतदारसंघाचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला. अगदी निश्चित आम्हाला माहिती आहे येत्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवार सईताई डहाके इथे प्रचंड मताने निवडून येणार आहेत. आणि निश्चित मला वाटते की येत्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने विकास चालू होता त्याच्यापेक्षा जास्त गतीने हा विकास होईल, याच्यात कुठलीही शंका नाही. एक निश्चित आहे की येत्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला देवेंद्रजी या जिल्ह्याचा विकास झालाय, अनेक गोष्टी आहेत या जिल्ह्यामध्ये झाल्यात, परंतु एक निश्चित सांगतो की या महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून 55,000 कोटीचा समृद्धी झाला. अनेक प्रश्न या महाराष्ट्रातले आपण मार्गी लावले, अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये झाल्या. मी निश्चित आज या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो की वाशिम, रिसोड आणि कारंजा या तीनही ठिकाणचे महायुतीचे उमेदवार आजच्याच तारखेत 20,000च्या मताने पुढे आहेत आणि ते निश्चित महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत, यामध्ये कुठलीही शंका नाही. येत्या काळामध्ये निश्चितच हे तिन्ही उमेदवार आपल्याला वाशिम जिल्ह्याच्या वतीने आम्ही निवडून देऊ
आणि येत्या काळामध्ये या महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. आम्हाला निश्चित माहित आहे, लोकांनाही माहित आहे, या महाराष्ट्रामध्ये सरकार महायुतीचाच येणार आहे आणि इथला आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काम नाही. येत्या काळामध्ये निश्चितच महायुतीच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होईल आणि जे जे प्रकल्प आज आपण हाती घेतलेत ते निश्चित पुढे होतील, पुढे घेतल्या जातील. 90,000 नोंदणी या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये लाडली बहिणीची झाली आणि गावागावामध्ये गेल्यानंतर फक्त आमच्या लाडली बहिणा निवडणुकीची वाट बघतात की निवडणूक येते कधी आणि आम्हाला मिळालेली लाडली बहिणाची भेट हे परतफेड रूपानं देवेंद्रजी आणि महायुती सरकारला आम्ही देतो कधी, याची आमची महिला वाट बघतात की फक्त निवडणूक येऊ द्या, आम्ही निश्चित दाखवून देऊ. कारण माहित आहे एवढा पैसा कधी कोणाला दिला नाही आणि डायरेक्ट खात्यात आमच्या महिलांच्या पैसे आले. अनेक गोष्टी आहेत. आता लोक म्हणायला लागले की आम्ही 3,000 देऊ. अरे ज्या वेळेला महायुतीचं सरकार 1,500 देत होतं त्यावेळेला हेच काँग्रेसचे लोक कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की ही योजना बंद करा. आज त्यांना वाटायला लागलं, आज त्यांना कळलं की या लाडल्या बहिणीला गरज आहे आणि आज ते म्हणतात की आम्ही आता 3,000 देऊ. त्यामुळे हे महायुतीचं सरकार येणार आहे आणि महाआघाडीचं सरकार हे दोघलं आहे. यांना फक्त लोकांना फसवायचं आहे, लोकांची दिशाभूल करायची आहे. त्यामुळे माझ्या भगिनींना मी आमची काळजीपूर्वक सांगतो की येत्या काळामध्ये सुद्धा ही लाडली बहीण योजना चालू राहणार आहे. माझ्या भगिनींना सांगतो ही लाडली बहीण योजना चालू राहणार आहे. येत्या काळामध्ये 1 वर्षासाठी लाडली बहिणाचे पैसे सरकारनं बाजूला काढून ठेवलेले आहेत. निश्चित तुम्हाला सांगतो जर उद्या सरकार आलं तर परत याच्यामध्ये 600 रुपयाची वाढ होणार आहे आणि येत्या काळामध्ये 2100 रुपये माझ्या महिला भगिनीच्या खात्यात जाणार आहेत. त्यामुळे गावागावात तांड्या वाडा वस्तीवरती जाऊन सांगा की महायुतीचं सरकार येणार आहे आणि येत्या काळामध्ये महायुतीचं सरकार आमच्या खात्यात 2100 रुपये टाकणार आहे. ही सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि परत एकदा सगळ्यांना सांगतो की येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सईताई डाके या प्रचंड मतांनी निवडून येतील आणि आमचे महायुतीच्या जिल्ह्यातले सगळे उमेदवार मोठ्या ताकदीने निवडून येतील. हीच कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने गावात जाऊन सांगा की सरकार भाजपचं येणार आहे, केंद्रात सरकार महायुतीचं आहे, राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे इथला आमदार सुद्धा आपल्याला महायुतीचा आणि भारतीय जनता पार्टीचाच निवडून द्यायचा आहे, आमच्या सईताईंनाच निवडून द्यायचं आहे. इतक्या ताकदीने जाऊन सांगा. ज्या लोकांकडे सत्ता नाही, जे काय तुतारी घेऊन बोंबलत फिरतात, ते उद्या सरकार जरी आलं ते करणार काय, तुम्हाला देणार काय? अरे जे काय विकास झाला ते महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी हा विकास केलाय. जो काय निधी या मतदारसंघामध्ये आलाय तो भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून देवेंद्रजींनी या मतदारसंघासाठी दिलाय. कोणी काय कोणाच्या घरची प्रॉपर्टी विकून या मतदारसंघाचा विकास केला नाही आणि विकासाचा मुद्दा करून पुढे करून मत मागण्याचं कोणीही कारण नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या या मतदारसंघामध्ये आपण पाठीशी उभा राहा ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मंडळी, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे धोरण अंगीकारलेले स्वर्गीय माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या सुविद्य पत्नी आणि खऱ्या अर्थाने देवेंद्रजी तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर केवळ कागदोपत्री योजना न आणता लाडक्या बहिणीला एक लाडकी बहीण जिला दिल्लीत पाठविलं आणि आता पुन्हा एका लाडक्या बहिणीला महाराष्ट्राची विधानसभा गाजवायसाठी पाठविणार आहेत. त्याच तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या बहीण अर्थातच श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके, ज्या की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या अध्यक्षा आणि ज्या आशिया खंडातील सर्वात जुनी असलेल्या या बाजार समितीच्या अध्यक्षा आणि आता आमदार म्हणून लवकरच गाजणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत. टाळ्यांच्या जोरदार गजरात समर्थ आमंत्रित करूया श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, संत शिरोमणी सेवालाल महाराज, बिरसा मुंडा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मा जिजाऊ साहेब,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई अहिल्याबाई होळकर व सर्वच महापुरुषांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करते व माझे प्रेरणास्थान स्वर्गवासी प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतींना मी नतमस्तक होते. आजच्या या भव्य प्रचार सभेला मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आदरणीय विचार मंच तथा विचार मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित कारंजा मानोरा मतदारसंघातील हजारोच्या संख्येने उपस्थित झालेले माझे लाडके भाऊ आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वर्गवासी प्रकाशदादा आपल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये अनेक जाती धर्म लोकांना सर्व सोबत घेतले. त्यांनी जाती धर्माचा कधी विचार केला नाही. त्यांनी सर्व जातींना सोबत घेऊन चालले. सर्व जातींना त्यांना न्याय दिला. त्यांनी सर्व जातींना सत्तेवर बसवलं. परंतु दादा अचानक आपल्यामधून निघून गेले. त्या जाण्याने आमच्या परिवाराला व आपल्या कार्यकर्त्यांच्या फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि आम्हाला विचार पडला अचानक त्यातून कसे सावरावे आम्हाला सुचत नव्हते. तो आमच्या डोळ्यासमोर तो फार मोठा प्रश्न होता. अशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब माझ्या पाठीशी भावासारखे उभे राहिले आणि मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली. हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. त्या विश्वासाला त्यांचे मी शतशः आभार मानते. मी साहेबांना सांगते की माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला ही बहीण तुम्हाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आणि मी माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाचं मी विकास कामारूपाने सोनं करील अशी मी ग्वाही देते. या सभेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या लहानात लहान कार्यकर्ता असो की ज्येष्ठ कार्यकर्ता असो, आपल्या प्रत्येकाचा मान सन्मान सदैव राहील अशी मी ग्वाही देते. स्वर्गवासी प्रकाशदादांनी त्यांच्या आयुष्यात अनेक विकासाची कामं केली. ती स्वप्न त्यांची काही अपूर्ण राहिली. ती कामं पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या विचाराची, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा करते. कार्यकर्त्यांना विनंती करते, जर दादांनी खरंच आपल्या आयुष्यात विकास कामं केली, राजकीय प्रवासामध्ये समाज उपयोगी कार्य केले असेल, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही येत्या 20 तारखेला मला भरघोस मतांनी विजयी कराल. आपला विरोधी पक्ष कारंजा मानोराची अस्मिता विकत घेण्यासाठी तयार आहे. माझे असे म्हणणे आहे, कारंजा मानोरा संघाची अस्मिता विकत घेऊन ते जाऊ देऊ नका. आपल्या कार्यकर्त्यांना सांगणे आहे की कारंजा मानोरा मतदारसंघ हा विकासासाठी केलेला आहे आणि आपल्या कारंजा मानोराचा सर्वांगीण विकास देवेंद्रजी साहेब करतील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम.
धन्यवाद सईताई. या तमाम नागरिकांच्या वतीने, मतदारांच्या वतीने एवढंच म्हणेल की जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ लोकांना तुमच्याकडे बघून कळू दे, तुमच्याकडे बघून कळू दे. यानंतर तुम्हा सर्वांना ज्यांच्या मार्गदर्शनाची उत्सुकता लागलेली आहे ते महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री, विकसित महाराष्ट्राचे सृजनशील व्यक्तिमत्व आणि लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा दिल्ली गाजविणाऱ्या लाडक्या बहिणींनी सुद्धा या ठिकाणी बोललंच पाहिजे. सहर्ष आमंत्रित करते माजी खासदार तथा सध्याच्या आमदार आणि सध्याच्या अधिकृत उमेदवार सुद्धा माननीय भावनाताई गवळी. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय श्रीराम. आपल्या सर्वांचे लाडके आवडते देवाभाऊ आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या सर्वांना त्यांच्या मार्गदर्शनाची उत्सुकता सुद्धा या ठिकाणी आहे. सईताईंना विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण सगळे जण या ठिकाणी संकल्प करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत. अशा या सभेला उपस्थित असलेले सर्व आदरणीय मंचावरचे मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या लाडक्या भावांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, आज या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जेठू भाऊंनी आत्ताच भाषण करताना सांगितलं की मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये भावनाताई तुमची धुरा सक्षमपणाने सांभाळत असताना प्रकाशदादा डहाके, जेठू भाऊ आणि ही सगळी जुनी मंडळी माझ्या पाठीशी साहेब उभी होती. आणि म्हणून दादांनी जे काम केलं, दादांनी जे एपीएमसी चालवली, ते एका शिस्तीचे कार्यकर्ते होते, नेतेही होते आणि शिस्तबद्ध पद्धतीने ते मतदारसंघामध्ये काम करत होते. परंतु दादा आज आपल्यामध्ये नाही, ती उणीव या ठिकाणी आहे आणि ती उणीव जर भरून काढायची असेल तर या ठिकाणी सईताईला आपल्याला निवडून द्यावं लागणार आहे. ही उणीव आपल्याला भरून काढायची आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे आपल्या सर्वांचे देवा भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. काही लोक या ठिकाणी आता बडबडत आहेत की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. अरे तुम्ही जे काही केलं ते फक्त देवा भाऊंच्या आशीर्वादानेच केलं हे विसरू नका. कारण त्यांनी भरभरून आशीर्वाद जर या ठिकाणी दिले नसते, हा गुरु मंदिराचा फंड दिला नसता, रस्त्याचा फंड दिला नसता तर या ठिकाणी हे डेव्हलपमेंट झालंच नसतं. आणि म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छिते की या ठिकाणी जे काही शिवसैनिक बांधव आहेत, शिवसैनिक आहेत, आमचे सामाजिक बांधव आहेत, त्या सामाजिक बांधवांना सुद्धा या निमित्ताने मी सांगितल्याशिवाय राहणार नाही की आता कुठलाही भेद नाही, फक्त महायुतीचं सरकार आदरणीय देवाभाऊचे हात मजबूत करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे. आणि माझ्या देवाभाऊंना आम्ही लाडक्या दोन्ही बहिणी या ठिकाणी विनंती करतो. तसं तर काही भाऊ, काही सावत्र भाऊ असू शकतात, त्यांनी काहीतरी वेगळाच नारा लावलेला आहे. तो नारा थोडा या लाडक्या बहिणीसाठी थांबवा, ही विनंती या निमित्ताने केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमची ही लाडकी बहीण रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये उभी आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने ते मैदान त्या ठिकाणी मी गाजवणार नाही तर त्या ठिकाणी मैदान गाजवून जिंकणार सुद्धा आहे. फक्त मला आशीर्वाद, थोडा आशीर्वाद तुमचा या ठिकाणी आवश्यक आहे. आणि मला काही माझ्या मनामध्ये शंका नाही, काही किंतो नाही की या तिन्ही सीट्स या ठिकाणी महायुतीच्या 100% निवडून येतील आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार या राज्यामध्ये विराजमान होईल. आणि म्हणून मी या निमित्ताने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगू इच्छिते की साहेब
तुम्ही जो काही आदेश दिला तो सगळा आदेश या ठिकाणी पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ते पाळतील. यामध्येही कुठेही जनतेमध्ये किंतु परंतु नाही. कारण किंतु परंतु निर्माण करण्याचं किंवा गोंधळ निर्माण करण्याचं काही आपल्यातलेच असतात की ते निघून जातात आणि नंतर मग कावळ्यासारखे कावकाव करतात, बडबड करतात. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की आपण जी भूमिका स्पष्टपणाने घेतलेली आहे की या ठिकाणी जो महायुतीच्या या उमेदवारी त्याला मिळालेली आहे तो आपला या ठिकाणचा महायुतीचा उमेदवार आहे. मग या ठिकाणी एक सेना आणि 2 भाजपचे आमचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि त्याच अधिकृत उमेदवाराच्या मागे आपल्याला प्रत्येकाला उभं राहायचं आहे. सईताई अत्यंत चांगलं काम एपीएमसीचं साहेब करतायत आणि आमदार म्हणून त्या या ठिकाणी बसल्या, विराजमान झाल्या. तो खरोखरच दादांचे राहिलेले स्वप्न जे आहे ते पूर्ण केल्याशिवाय त्या राहणार नाहीत हा विश्वास सुद्धा मला या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनाही मी विनंती करते की या भागावरती जसं तुम्ही पहिलेही लक्ष दिलं, तुमचं लक्ष आमच्या सगळ्यांवरती परत एकदा असलं पाहिजे. या ठिकाणी सगळे आजी माजी लखनबाई असतील, भैया असतील, जाधव साहेब असतील किंवा या ठिकाणी आमचे जेठूभाऊ असतील, रणजित पाटील साहेब आहेत, ही सगळी मंडळी एका जीवाने या ठिकाणी काम करते आहे. आणि मी आपल्याला विश्वास देते की या ठिकाणच्या आमच्या सगळ्या सीट या ठिकाणी आम्ही निवडून आणू हा विश्वास आपल्याला देते. आणि या ठिकाणी जी जी मंडळी, मला तर सगळेच तुम्ही ओळखता, मी या भागाची खासदार म्हणून काम केलेलंच आहे आणि म्हणून या ठिकाणची जी जी मंडळी असतील इथे पण मदत करा, वाशिम मध्ये मदत करा आणि रिसोड मध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांची मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे. या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं आणि या ठिकाणी असणारा कमळ आणि रिसोड मध्ये असणारा धनुष्यबाण या ठिकाणाहून निवडून पाठवावा आणि आदरणीय फडणवीस साहेबांचे हात मजबूत करावे हीच एक विनंती या निमित्ताने मी केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलते, जास्त वेळ नसल्यामुळे इथेच माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. दोन्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी असणारे देवेंद्रजी आज आपल्यात आवर्जून उपस्थित आहे. तत्पूर्वी मनोगत व्यक्त करण्याकरिता मी आमंत्रित करते माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके आपल्याला. यानंतर योजना केवळ कागदोपत्री उतरायच्या नसतात तर त्या प्रत्यक्षात कार्यान्वित करायच्या असतात आणि त्या कार्यान्वित केल्याशिवाय ज्यांना चैन पडत नाही असे विकसित महाराष्ट्राचे उपक्रमशील नेतृत्व, स्वभाव नेतृत्व, निर्भयता, कणखरपणा आणि तीव्र सामाजिक जाणीव असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास आमंत्रित करताना एवढंच म्हणेल साहेब, विरोधक कितीही बोलले तरी त्यांना जाणीव आहे कि अब हवाएं ही करेंगी रोशनी का फैसला, अब हवाएं ही करेंगी रोशनी का फैसला, जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा, जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा. त्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. सृजनशील नेतृत्व, दमदार कर्तृत्व आणि शानदार वक्तृत्वाचे धनी नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्री राम, जय श्री राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या ठिकाणी कारंजामध्ये आलो असताना गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होतो. आई कामाख्या मातेचं नमन करतो. सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थानं आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या माजी खासदार आणि रिसोड मतदारसंघाच्या आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार भावनाताई गवळी, महंत जितेंद्र महाराज, डॉक्टर रणजित पाटील,
माजी आमदार विजयराव जाधव, लखनजी मलिक, नरेंद्रजी कोलेछा, महंत अभि महाराज, त्याचप्रमाणे आपल्या कारंजा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सईताई दहाके, आपले वाशिम मंगरुळपीरचे लोकप्रिय उमेदवार श्यामभाऊ खोडे, मंचावर उपस्थित तेजराव वानखेडे, पुरुषोत्तम चितलांगे, महेश चव्हाण, अशोक हेडा, दत्तराजजी डहाके, कैलासजी थोरात, राजूभाऊ काळे, छोटू बापू देशमुख, विजय खानजोडे, गोपाल पाटील राऊत, विजयजी काळे, निरंजनजी करडे, डॉक्टर नवल हेडा, रवी भांदरगे, सुरेश गावंडे, वसंतराव लळे, प्रतापजी करोसिया, दिनेशजी राठोड, रश्मिताई जाधव, प्रकाशजी लिंगारे, विश्वनाथजी भातोड, अमोलजी ठाकरे, देवेंद्रजी थातोड, नितीनजी गडवले, अविनाशजी लोढे, मोहनजी बळी, मंचावर उपस्थित असलेले आपले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे आज या ठिकाणी आल्यानंतर आमच्या दोन मित्रांची आठवण मला निश्चितपणे होते. एक आमचे सहकारी असलेले प्रकाशभाऊ डहाके आणि दुसरे राजेंद्र पाटणीजी. या दोघांचीही निश्चितपणे इथे आल्यानंतर मला आठवण होते. खरं तर राजेंद्र पाटणी हे माझ्या अतिशय जवळ होते. त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मी निधी दिला आणि वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं देखील या ठिकाणी केली. आणि म्हणूनच या विधानसभेच्या वेळी ज्यावेळी राजूभाऊ नव्हते, त्यांचे सुपुत्र गायक यांना मी बोलवून सांगितलं की तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे, तुमचं वय तरुण आहे, तुमचा अनुभव अजून कमी आहे, त्यामुळे तुम्ही पक्षामध्ये काम करा, भविष्यात तुमचा निश्चितपणे आम्ही विचार करू. यावेळी सईताई डहाकेंना आपल्याला या ठिकाणी तिकीट द्यायचं आहे, त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. पण दुर्दैवाने त्यांनी दुसरा रस्ता निवडला आणि तो रस्ता असा आहे, त्या रस्त्याने गेल्यानंतर माणसाचं कधीच भलं होत नाही असा रस्ता त्यांनी तो रस्ता त्यांना लखलाभ. पण या निमित्ताने राजू पाटील राजे जे म्हणाले ते सत्य आहे. या मतदारसंघात झालेली सगळी कामं ही महायुतीच्या सरकारने केलेली कामं आहेत. या कामाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या सरकारलाच आपल्याला द्यावं लागेल. अगदी राजूभाऊ नसल्यानंतरही या मतदारसंघामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि त्यातनं अनेक विकास कामं या ठिकाणी झालेली आपण सगळ्यांनी बघितली आहे. खरं म्हणजे वाशिम जिल्हा हा सातत्याने दुर्लक्षित असलेला जिल्हा होता. या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे तो विकास याकरता होत नव्हता की एक प्रकारचं या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अशी होती की नजरेपासनं दूर होता आणि म्हणून ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हता. पण 2014 साली आपलं सरकार आल्यानंतर वाशिम जिल्ह्याला आपण विकासाच्या केंद्रस्थानी आणलं आणि आज आपण पाहू शकतो समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी अशी झाली की इकडे मुंबई आहे, इकडे नागपूर आहे आणि एक मध्यवर्ती अशा प्रकारचा जिल्हा झाला. आणि पुढच्या काळामुळे या समृद्धी महामार्गामुळे एक मोठी औद्योगिक प्रगती या वाशिम जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला दिसेल. अनेक राष्ट्रीय महामार्गाने
या जिल्ह्याला जोडण्याचं काम आपण केलं. आदिलाबाद माहूर वाशिम रेल्वे करता आपण त्या ठिकाणी पैसा दिला. रस्ते आणि पुलांसाठी 900 कोटी रुपये दिले. खामगाव जालना रेल्वे प्रकल्पाला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान्यता दिली आणि शकुंतला एक्सप्रेसला देखील जवळपास 2100 कोटी रुपयाचा निधी देऊन या भागामध्ये एक प्रकारचं रेल्वेचं जाळं तयार करण्याचं काम आपण केलं. एवढंच नाही तर समृद्धी महामार्गावर काबरा आणि सावरगाव माळ या ठिकाणी 2 औद्योगिक विकास केंद्र आपण तयार करतो की ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या तरुणाईच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल. कारंजा मानोरा आणि कारंजा वाशिम या रस्त्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आज आपण पाहू शकतो या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं झालेली आहेत. एक कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज या भागामध्ये आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील येत्या काळामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. एवढंच नाही तर बंजारा समाजाची काशी असलेलं पोहरा देवी, या पोहरा देवीकडे 60-70 वर्षात कुठल्याही सरकारने कधीच लक्ष घातलं नव्हतं. 2014 साली आपलं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा मी 100 कोटी रुपये त्या ठिकाणी विकासाकरता दिले. तिथलं काम सुरू केलं आणि आता पुन्हा एकदा शिंदेजीच्या नेतृत्वात आपल्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी 600 कोटी रुपये विकासाकरता दिले आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. आमच्या बंजारा समाजाच्या इतिहासामध्ये इतके वर्षामध्ये आमच्या पोहरागडावर भवानी मातेचं दर्शन घेण्याकरता कुठलेच प्रधानमंत्री आले नव्हते. माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत की जे पोहरागडावर त्या ठिकाणी आले आणि सेवालाल महाराजांची देखील त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं. समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने आपण केला. आज आपण पाहू शकतो शेतकऱ्याच्या पाठीशी आपलं सरकार पूर्ण शक्तीने उभं राहिलं. 1 रुपयामध्ये पीक विमा आपण दिला. शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला. 8,000 कोटी रुपयाचा पीक विमा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळवून दिला. मागच्या काळामध्ये ज्यावेळेस सोयाबीनचे भाव पडले, लोकसभेच्या पूर्वी आम्ही घोषणा केली होती की हमी भावापेक्षा सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला भावांतर योजनेच्या अंतर्गत थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे देऊ. आता आपल्या सरकारने सोयाबीनच्या आणि कापसाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 5,000 रुपये हेक्टरी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या काळातले पैसे भरले आणि आता तर आपण निर्णय केला आहे यापुढे कधीही सोयाबीनचा आणि कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी झाला तर त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे. कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही. आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा. आज आमच्या शेतकऱ्यांना बिल तर आलं पण ते बिल कसं आहे 000चं बिल आहे आणि पुढचे 5 वर्ष आमच्या शेतकऱ्याला शेती पंपाचं बिल हे माफ करायचा निर्णय आपण घेतलेला आहे. शेतकऱ्यांना शेती पंपाचं बिल भरावं लागणार नाही. यासोबत मागेल त्याला सौर पंप ही योजना आपण आणली. केवळ 10% पैसे भरले की सौर पंप मिळेल. 5 वर्षाकरता त्याचा मेंटेनन्स सरकार करेल. 25 वर्ष 1 पैसा देखील बिल लागणार नाही. अशा प्रकारची योजना आपण आणली आहे. एवढंच नाही, महाराष्ट्रामध्ये सातत्याने आमच्या शेतकऱ्यांची मागणी होती आम्हाला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे. रात्रीच्या वेळी शेतीमध्ये साप विंचू असतात, त्रास होतो. दिवसाला 12 तास आम्हाला वीज द्या. महाराष्ट्रात आपण पहिली शेतकऱ्यांकरता डेडिकेटेड शेती वीज वितरण कंपनी काढली.
14,000 मेगावॅटचे प्रोजेक्ट सुरू केले. 18 महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट कंप्लीट होतील. त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज ही 365 दिवस आपलं सरकार त्या ठिकाणी देणार आणि मोफत वीज देणार. हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलंय. आपल्याला माहिती आहे माननीय मोदीजी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये द्यायचे. आपण नमो किसान शेतकरी सन्मान योजना आणली आणि अजून 6,000 रुपये असे 12,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला. आणि आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं नवीन सरकार आल्यानंतर 12,000 रुपये नाही 15,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला आहे. आणि एवढंच नाही, आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आज आपण पाहू शकतो समाजातल्या विविध घटकांकरता या सरकारने केलेलं काम आहे. आमच्या बंजारा समाजाकरता आम्ही संत सेवालाल महाराज तांडा वस्ती योजना आणली. प्रत्येक तांड्यापर्यंत मूलभूत सोयी पोहोचवण्याकरता 4,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. आमच्या आदिवासी समाजाकरता बिरसा मुंडा योजना आणली, त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या अनुसूचित जातीकरता तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आणल्या. आमच्या ओबीसी समाजाकरता 52 हॉस्टेल आपण तयार केले. त्या हॉस्टेलमध्ये आमच्या मुला मुलींना त्या ठिकाणी राहण्याची जागा दिली आणि यासोबत त्या ठिकाणी महाज्योतीची निर्मिती करून त्या माध्यमातनं आपले ओबीसीचे, आपले भटके विमुक्तांचे, आपले बंजारा समाजाचे, आपले धनगर समाजाचे आपले सगळे मुलं हे खऱ्या अर्थानं UPSC MPSC पास झाले पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, याकरता सगळी तजवीज आपण त्या माध्यमातून या ठिकाणी केली. आमच्या मातंग समाजाकरता RTची निर्मिती केली. आपण आपल्या भटक्या विमुक्तांकरता MNRTची निर्मिती केली. समाजातला एकही घटक असा नाही की ज्या घटकाचा विचार आपल्या सरकारने केला नाही. खरं म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे सातत्याने सांगतात विकसित भारत जर तयार करायचा असेल तर भारताच्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू महिलांना केलं पाहिजे, आमच्या मातृशक्तीला, आमच्या माता भगिनींना केलं पाहिजे. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. आज लखपती दीदीच्या माध्यमातनं आमच्या सर्वसामान्य घरच्या महिलांना रोजगार मिळतोय. ज्यांचं उत्पन्न वर्षाला लाखाच्या वर गेलाय त्यांना आपण लखपती दीदी म्हणतो. महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी तयार झाल्या. पुढच्या काळात 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत. 1 कोटी आमच्या माता भगिनींना लखपती दीदी करायचं अशा प्रकारचा आपला संकल्प आहे. आणि मोदीजींच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही महिला केंद्रित अशा अनेक योजना आणल्या, ज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे लेक लाडकी सारखी योजना आणली. लेक लाडकी योजनेमध्ये आपल्या घरी कन्या रत्न जर जन्माला आलं तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे म्हणून ज्या घरी मुलगी जन्माला येईल, जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये असे 1 लाख रुपये त्या घराला देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने लेक लाडकीच्या माध्यमातून घेतला. एवढंच नाही, आमच्या मुलींना उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून आपण मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलं. खाजगी महाविद्यालयांमध्ये 2 लाख, 4 लाख,
जी काही फी असेल ती राज्य सरकारने भरण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे आपल्या समाजातली स्थिती अशी होती, आपल्या मध्यमवर्गीयाच्या गरिबाच्या घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आईबाप म्हणायचे एकाला शिकवण्याची आमची ऐपत आहे, त्यामुळे आम्ही मुलाला शिकवतो, मुलीला सांगायचे तू बाई घरी बस, तुझं लग्नच करून द्यायचं आहे. अतिशय हुशार असलेली आमची मुलगी दुर्दैवाने पैशाअभावी शिकू शकायची नाही. आम्ही आईबापांना सांगितलं तुमच्याकडे शिकवण्याकरता पैसे नसतील तर चिंता करू नका, मुलीचे मामा मंत्रालयात बसले आहेत, ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील. आणि आज हजारो कोटी रुपये आपल्या मुलींना डॉक्टर इंजिनियर बनवण्याकरता आपल्या सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी खर्च आपण करतोय आणि त्या माध्यमातनं मुलींच्या शिक्षणाचं दार आपण उघडं केलंय. एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने महिलांना एसटी मध्ये 50% कन्सेशन दिलं. महिलांनी प्रवास केला तर अर्धच तिकीट लागतं. अशा प्रकारची व्यवस्था आपण केली. ज्यावेळी ही व्यवस्था आम्ही केली, एसटीचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब योजना करू नका. का बरं करू नका म्हटलं? म्हणाले आमची एसटी तोट्यामध्ये आहे, ही योजना केली तर आमची एसटी बंद होईल. आम्ही सांगितलं काळजी करू नका, एसटीला जर काही कमी पडलं तर आम्ही देऊ. 1 महिन्यापूर्वी तेच लोक आमच्याकडे आले, आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं तुम्ही मागे म्हणाले बंद करा, आता म्हणता करू नका. अरे म्हणाले ही योजना सुरू झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी एसटीत प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी ही फायद्यामध्ये आली. मग मी जरा माहिती काढली, माझ्या लक्षात आलं आमच्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तालुक्याला जिल्ह्याला मीच जाते, तुम्ही गेले तर तिथे जाऊन एक तर तिकिटाचा खर्च दुप्पट होतो, पान तंबाखू मावा खर्रा काय काय खाता आणि घरचे पैसे खराब करता, त्याऐवजी मी जाते अर्ध्या पैशामध्ये पैशाची बचत करून येते. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीच आता निघालेल्या आहेत, राज्य सरकारला दुवा देत आहेत. आपल्या सरकारने आमच्या बहिणींकरता या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी 1500 रुपये महिना टाकणं सुरू केलं. योजना अनाऊन्स केली तर काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, नाना पटोलेंचे, काँग्रेसचे लोक आणि शिवसेनेचे उद्धवजींचे लोक, त्यांचे सगळे आमदार आमच्यावर टीका करत होते. योजना फसवी आहे, योजना सुरू होणार नाही, पैसे जाणारच नाही, पैसे मिळणारच नाही. त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आपण जमा करून टाकले. पण लाडक्या बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, काही सावत्र भाऊ देखील आहेत. एक काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, आपल्या उबाठा सेनेचे लोक, हे लोक ही योजना बंद कशी होईल असा प्रयत्न करतायत. हे सावत्र भाऊ त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये गेले. काँग्रेसचे नाना पटोले आणि सुनील केदारांचे अधिकृत निवडणूक प्रमुख त्या ठिकाणी अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आणि म्हणाले लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका. पण बहिणींनो काळजी करू नका, तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते, आम्ही कोर्टात लढलो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कोर्टाने देखील त्याला स्थगिती द्यायला नकार दिला. आता तर पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत. आज आपल्या ज्येष्ठ नागरिकांकरता तीर्थदर्शनची योजना आपण सुरू केली.
समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत, अंगणवाडी सेविका असेल, त्या ठिकाणी आमची आशाताई असेल, आमचे ग्रामसेवक असतील, आमचे पोलीस पाटील असतील, आमचे कोतवाल असतील, समाजातला एकही घटक आपण असा ठेवला नाही की ज्या घटकांच्या मानधनामध्ये आपण वाढ केली नाही. आणि भविष्यात तुमचा आशीर्वाद राहिला तर याही पेक्षा जास्त वाढ हे आपलं सरकार या निमित्ताने करणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. या वाशिम जिल्ह्यामध्ये आमच्या 2 लाडक्या बहिणी उभ्या आहेत. रिसोडमध्ये आमची लाडकी बहीण भावनाताई गवळी उभी आहे आणि त्यासोबत कारंजामध्ये आमची लाडकी बहीण सईताई डहाके उभी आहे. या दोन्ही लाडक्या बहिणींना तर निवडून द्याच, पण त्यासोबत वाशिम मध्ये आपले लढवय्ये श्याम खोडेजी उभे आहेत, त्यांनाही या ठिकाणी निवडून द्या. 2 ठिकाणी कमळ आहे, एका ठिकाणी धनुष्यबाण आहे. महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. कारण लक्षात ठेवा, जेवढ्या योजना सुरू आहेत त्या योजना सुरू ठेवण्याकरता महायुतीचे उमेदवारच त्या ठिकाणी निवडून आले तर त्या योजनांच्या बाजूनी हात वर करतील. इतर कोणी आलं तर त्यांनी अनाउन्सच केलाय. आपल्याला माहिती आहे, परवा या महाविकास आघाडीची सभा होती, त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेजींनी घोषणा केली, आमचं सरकार येऊ द्या, महायुती सरकारचे सगळे निर्णय रद्द करू. पण मी त्यांना सांगू इच्छितो, उद्धवजी तुमचं सरकार येणारच नाही, माझ्या लाडक्या बहिणी आणू देणारच नाही. अरे माझ्या लाडक्या बहिणी आम्हाला मतदान तर करतीलच, पण घरी जर भाऊजी इकडे तिकडे गेले तर त्यांचेही जेवण बंद करतील. त्याच्यामुळे या ठिकाणी आता महायुतीशिवाय पर्याय नाही आहे. महायुतीच्या पाठीशी सर्वांना उभं राहायचं आहे. मी या निमित्ताने एवढंच सांगतो, या कारंजामध्ये आपल्या सर्वांना सईताईंसारखा एक उमेदवार मिळालेला आहे. अतिशय लोकाभिमुख काम करणारे प्रकाश भाऊ डहाके यांचं कार्य सईताई पुढे घेऊन चाललेले आहेत. इथे आता तुतारीचाही आवाज बंद झालेला आहे आणि पतंगही कटलेली आहे. पतंगही कटलेली आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका. आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं सईताईंच्या पाठीशी उभं राहून आपलं कमळ फुलवा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम.